नमस्कार मंडळी. तर आज आपण एकाच व्हिडिओमध्ये उपवासाच्या 4 रेसिपी पाहणार आहोत. तर पहिली रेसिपी आहे आपले साबुदाणा अप्पे. तर चला व्हिडिओला लगेच आपण सुरुवात करूयात. तर इथे मी 1 वाटी साबुदाणा रात्रीच भिजत घातला होता. हा साबुदाणा छान असा भिजलेला आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने हा साबुदाणा भिजलेला आहे. आता आपण याला साईडला ठेवूया. त्यानंतर इथे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. तर इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि 4 ते 5 मिरच्या घेतलेल्या आहेत. आता आपल्याला याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. तर इथे मी मिक्सरला अशा पद्धतीने याचा कूट बनवून घेतलेला आहे. जास्त आपल्याला बारीक पण नाही करायचा आहे आणि जास्त मोठा पण नाही ठेवायचा आहे. तर मध्यम साईजचा याला वाटून घ्यायचा आहे. आता त्यानंतर आपण नारळाची चटणी बनवणार आहोत. तर यामध्ये मी सुकं खोबरं घेतलेलं आहे. तुमच्याकडे जर ओलं खोबरं असेल तर ते सुद्धा चालेल. त्यानंतर इथे 2 ते 3 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत आणि 1 चमचा भरून आपल्याला इथे शेंगदाणे लागणार आहेत. तर आता आपल्याला हे मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे, थोडंसं पाणी घालायचं आहे आणि आपल्याला चटणी बनवून घ्यायची आहे. तर मंडळी, तयार झालेली आहे आपली उपवासाची नारळाची आणि शेंगदाण्याची चटणी. तर या चटणीला तुम्ही तेल टाकून, जिरे टाकून तडका सुद्धा देऊ शकतात. तर आता आपण ही चटणी साईडला ठेवूया. त्यानंतर इथे साबुदाण्यामध्ये आपल्याला शेंगदाणे आणि मिरचीचं वाटण वाटलेलं हे ॲड करायचं आहे. याला चांगलंसं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला यासाठी 2 उकडलेले बटाटे लागणार आहेत. तर इथे मी मध्यम साईजचे उकडलेले 2 बटाटे घेतले आहेत. तर आपल्याला हे चांगले यामध्ये साबुदाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. आता यामध्ये चवीनुसार मीठ सुद्धा घातलेलं आहे. आता मीठ घातल्यानंतर आपल्याला हे मिश्रण चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे पहा मंडळी, अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी ज्या पद्धतीने आपण साबुदाण्याचे वडे बनवतो ना, त्याच पद्धतीचं पीठ आपल्याला यासाठी लागणार आहे. तर आपल्याला याचा घट्ट असा गोळा बनवून घ्यायचा आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने चांगलं याला मिक्स करायचं आहे आणि याचे आपल्याला छोटे छोटे बॉल बनवून घ्यायचे आहेत. तर तुम्ही पाहू शकतात, अशा पद्धतीने आपल्याला याचे छोटे छोटे बॉल बनवून घ्यायचे आहेत. तर मंडळी, थोडंसं हाताला तुम्ही तेल सुद्धा लावू शकतात, म्हणजे याचा आकार अजून छान येतो, बटाटं हाताला चिटकत नाही. तर हे पहा, अशा पद्धतीने मी इथे बॉल बनवून घेतलेले आहेत. तर आता आपल्याला इथे अप्पे पात्र गरम करायला ठेवायचं आहे. यामध्ये तुम्ही तेल, तूप, बटर कशाचाही इथे वापर करू शकता, तरी सुद्धा चालेल. तर इथे मी तेल घातलेलं आहे. आपल्याला सुरुवातीला गॅसची फ्लेम ही कमी ठेवायची आहे आणि कमी गॅसवरती आपल्याला हे बॉल यामध्ये ॲड करायचे आहेत. तर मंडळी, आज आपण उपवासाचे साबुदाणा अप्पे बनवतोय. तर हे अप्पे अगदी आपण साबुदाण्याचे वडे बनवतो ना, अगदी त्याच पद्धतीचे चवीला हे बनून तयार होतात. फक्त आपण याला तळत नाही आहोत, याला आपण अप्पे पात्रामध्ये बनवून घेत आहोत. म्हणजे हे कमी तेलामध्ये तयार होतात. ज्यांना जास्त तेलकट खायचं नाहीये किंवा तळलेले पदार्थ उपवासाला जास्त चालत नाहीत, ते अशा पद्धतीने अप्पे पात्रामध्ये बनवून खाऊ शकतात. तर मंडळी, हे दोन्ही साईडने आपल्याला हे अल्टीपल्टी करून घ्यायचे आहेत. अगदी लो टू मीडियम गॅसवरती दोन्ही साईडने आपल्याला हे सतत असे फिरवायचे आहेत आणि छान असे लाल होईपर्यंत कमी गॅसवरती आपल्याला याला चांगलं असं भाजून घ्यायचं आहे. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा मग कोणत्या शहरातून पाहताय हे मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा, जेणेकरून मला सुद्धा कळेल की आपले व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहेत आणि मी तुमचं धन्यवाद देखील करू शकेल. तर हे पहा मंडळी, तयार झालेले आहेत आपले उपवासाचे साबुदाणा अप्पे. तर मंडळी, तुम्ही सुद्धा उपवासाला ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. आपली दुसरी रेसिपी आहे उपवासाचा डोसा. तर चला लगेच रेसिपीला सुरुवात करूया. 1 वाटी वरे म्हणजेच भगर घेतलेली आहे.
बऱ्याच भागामध्ये याला भगर किंवा वरई असे म्हणतात, तर तुमच्या भागामध्ये याला काय म्हणतात मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आमच्याकडे याला भगर असं म्हटले जाते. तर आता ही भगर आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे आणि याला आपल्याला एक 2 ते 3 पाण्याने चांगलं असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. बऱ्याच वेळा यामध्ये माती असते किंवा खडे असते, ते चांगले आपल्याला स्वच्छ असे निवडून काढायचे आहे आणि त्यानंतर आपण याला चांगलं असं 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असं चोळून चोळून धुवून काढायचं आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने मी याला एक 2 ते 3 पाण्याने चांगलं असं या भगरीला धुवून घेतलेलं आहे आणि आपल्याला याच्यातलं सर्व असं पाणी निथळून काढायचं आहे. 1 ते 2 पाण्याने आपण याला चांगलं असं स्वच्छ धुतलेलं आहे. त्यानंतर यातलं आपल्याला पाणी निथळून काढायचं आहे आणि आपल्याला हे 10 मिनिटासाठी भिजत ठेवायचे आहे. त्यानंतर आपण एक चटणी बनवून घेणार आहोत. तर त्यासाठी इथे मी सुकं खोबरं घेतलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे ओलं खोबरं सुद्धा घेऊ शकतात. त्यानंतर यामध्ये थोडेसे आपल्याला शेंगदाणे आणि हिरवी मिरची घालायची आहे. तर 2 हिरव्या मिरच्या मी बारीक कट करून घातलेल्या आहेत आणि 2 चमचे आपल्याला यामध्ये शेंगदाणे घालायचे आहेत आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला हे मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने आपली चटणी बनवून तयार आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही याला तेल, जिरे घालून तडका सुद्धा देऊ शकतात, पण बऱ्याच भागामध्ये उपवासाला जिरे चालत नाहीत, म्हणून अशीच ही चटणी खाल्ली ना तरी सुद्धा अप्रतिम अशी लागते. आता इथे भगर सुद्धा छान अशी भिजलेली आहे. आता आपण याला पाहूया. आता यातलं सर्व पाणी आपल्याला निथळून काढायचं आहे. तर हे पहा, मस्त आपली भगर छान अशी भिजली गेलेली आहे. लगेच भिजते, 10 ते 15 मिनिटात, याला जास्त असा वेळ लागत नाही. आता आपल्याला याला मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. तर हे मी मिक्सरमध्ये भगर पूर्ण काढून घेतलेली आहे. त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि थोडेसे आपल्याला शेंगदाणे घालायचे आहेत यामध्ये. तर मी इथे 2 चमचे शेंगदाणे घातलेले आहेत. थोडंसं यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडं पाणी घालून याला मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. अगदी आपण डोश्याचं पीठ बनवतो ना त्याच पद्धतीने याला सुद्धा बारीक असं वाटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे थोडासा मी बेकिंग सोडा घातलेला आहे. त्यामुळे आपला डोसा बनवून मस्त असा छान क्रंची आणि क्रिस्पी बनून तयार होतो. त्यामुळे यामध्ये बेकिंग सोडा नक्की घाला. जर तुम्हाला उपवासाला चालत नसेल तर तुम्ही स्किप केला तरी सुद्धा चालेल, पण जर तुम्हाला सोडा नसेल घालायचा तर याला चांगलं असं फेटून घ्या, जेणेकरून हे पीठ छान असं फुगून येईल. आता त्यानंतर इथे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे. तवा मध्यम गरम करून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला यावरती पीठ सोडून घ्यायचं आहे. तर हे डोसे अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने बनवून तयार होतात. अजिबात खाली चिटकत नाहीत. हे खूप छान क्रंची असे बनवून तयार होतात. 1-2 मिनिटाची याला वाफ काढायची, थोडंसं झाकून ठेवायचं आणि त्यानंतर यावरती थोडंसं तेल, तूप तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे काहीही घालू शकतात. तर इथे मी तेल लावलेलं आहे. आता तेल लावल्यानंतर आपल्याला याला पलटून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता अगदी अलगद हे पलटल्या जात आहेत. अजिबात खाली चिटकलेले सुद्धा नाहीयेत. याला दोन्ही साईडनी छान असं आपल्याला या डोस्यांना भाजून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकतात की रंग सुद्धा किती सुरेख असा आलेला आहे. आता आपण याला साईडला काढून घेऊयात. तर मंडळी, हे डोसे तुम्ही दह्याच्या चटणीसोबत किंवा नारळाच्या चटणीसोबत किंवा नुसते असे जरी खाल्ले ना तरी सुद्धा हे चवीला अप्रतिम असे लागतात. आपल्याला नेहमी नेहमी उपवासाला साबुदाणा खिचडी किंवा भगर, वरई अशा पद्धतीचं आपण फराळाला बनवतो आणि खातो, तर ते खाऊन आपल्याला कंटाळा आलेला असतो. जर तुम्ही अशा पद्धतीने एकदा जर ही रेसिपी ट्राय केली ना तर तुम्ही भगर आणि साबुदाणा खायचं विसरून जाल. नेहमी अशाच पद्धतीने तुम्ही इन्स्टंट अगदी 10 मिनिटात होणारी ही रेसिपी बनवून खाल. तर आपली तिसरी रेसिपी आहे भगरीचे अप्पे. हे अप्पे अतिशय इन्स्टंट तयार होतात. सुरुवात करूयात. तर त्यासाठी आपल्याला इथे 1 वाटी भगर लागणार आहे. तर काही ठिकाणी या भगरला वरई सुद्धा म्हटले जाते. तर तुमच्याकडे या भगरीला काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर मंडळी, चला लगेच आपण आता ही भगर चांगली अशी स्वच्छ धुवून घेऊयात. तर इथे मी एका बाउलमध्ये ही भगर काढून घेतलेली आहे. आपल्याला सुरुवातीला याला 1 ते 2 पाण्याने चांगली अशी स्वच्छ धुवून घ्यायची आहे. बऱ्याच वेळा याच्यामध्ये खडे असतात किंवा कचरा असतो, याला चांगलासा निवडून काढायचा आहे.
आणि स्वच्छ असं 2 ते 3 पाण्याने आपल्याला याला अगदी चोळून अशा पद्धतीने धुवून काढायचं आहे, जेणेकरून याच्यातला कचरा आणि पाणी सगळं हे निघून जाईल. आता हे पाणी आपल्याला चांगलं असं स्वच्छ निथळून काढायचं आहे आणि दुसरं पाणी याच्यामध्ये थोड्या वेळासाठी ठेवायचं आहे. त्यानंतर इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. आपल्याला याच्यासाठी पाऊण वाटी साबुदाणा लागणार आहे. तर आपल्याला हा साबुदाणा हलकासा गरम करून घ्यायचा आहे. आता पावसाचे दिवस आहेत, त्यामुळे साबुदाणा थोडासा हा ओलसर होतो, त्यामुळे आपल्याला हलकासा याला गरम करून घ्यायचा आहे. जास्त असा लाल नाही भाजायचा आहे. जर ऊन असेल तर तुम्ही उन्हाला सुद्धा याला थोड्या वेळ 5-10 मिनिटासाठी ठेवू शकतात तरी सुद्धा चालेल, कारण आपल्याला मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. बस आपल्याला एवढाच साबुदाणा भाजून घ्यायचा आहे. आता हा थंड करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला हे मिक्सरला बारीक असा वाटून घ्यायचा आहे. तर इथे साबुदाणा थंड झाला आहे आणि मी त्याला बारीक असं वाटून घेतलेलं आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. अगदी रवा कसा असतो त्या पद्धतीने हे वाटून तयार होतं. आणि आता त्या वाटलेल्या मिश्रणामध्येच आपल्याला भगर घालायची आहे. भगर सुद्धा आपल्याला ही बारीक याच्यासोबत वाटून घ्यायची आहे. याच्यातलं सर्व पाणी निथळून काढायचं आहे आणि भगर आपल्याला यासोबतच वाटून घ्यायची आहे. आणि त्यासोबतच आपल्याला येथे 2 मिरच्या लागणार आहेत. तर तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे नक्कीच कमी जास्त करू शकतात. आणि 2 चमचे मी इथे दही घातलेलं आहे. शक्यतो ताजं दही घाला, आंबट दही नका घालू. आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. हे मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने मी इथे हे बारीक असं मिक्सरला वाटून घेतलेलं आहे. आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात. वाटलेलं मिश्रण एका बाउलमध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. वाटलंच तर थोडंसं यामध्ये आपल्याला पाणी देखील मिक्स करायचं आहे. तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता, आपल्याला अशा पद्धतीची हवी आहे. तर मंडळी, आज आपण आप्पे बनवणार आहोत भगरीचे, त्यामुळे आपल्याला ही कन्सिस्टन्सी अशी हवी आहे. आणि यामध्ये थोडासा आपल्याला बेकिंग सोडा सुद्धा लागणार आहे. तर तुम्हाला यामध्ये बेकिंग सोडा नसेल घालायचा तर तुम्ही याला चांगलं असं फेटून घ्या, किंवा हे मिश्रण तुम्ही जर रात्रीच बनवून ठेवलं तर हे छानपैकी सकाळपर्यंत फुलून येईल. जर तुम्हाला इन्स्टंट बनवायचे असतील तर याच्यामध्ये आपल्याला थोडा सोडा घालावाच लागतो. आता इथे सोडा घातल्यानंतर चांगलं याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण हे साईडला ठेवूयात थोड्या वेळासाठी. आता इथे आपण एक चटणी बनवून घेऊयात. तर त्यासाठी मी इथे खोबरं घेतलेलं आहे. तर हे सुकं खोबरं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे ओलं खोबरं सुद्धा घेऊ शकतात. आता यामध्ये आपल्याला 2 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत आणि थोडेसे शेंगदाणे सुद्धा घालायचे आहेत. तर इथे मी कच्चेच शेंगदाणे घातलेले आहेत आणि चवीनुसार मीठ सुद्धा घालायचं आहे. थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हे मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. तर इथे आपली नारळाची आणि शेंगदाण्याची चटणी बनवून तयार आहे. तर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही याला तडका सुद्धा देऊ शकतात तरी सुद्धा चालेल. आणि अशी जरी खाल्ली ना नुसती तरी सुद्धा ही चवीला अप्रतिम अशी लागते. तर चला आता आपण आप्पे बनवून घेऊयात. तर इथे मी आता आप्पे पात्र गरम करायला ठेवलेलं आहे. याच्यामध्ये तेल, तूप, बटर तुम्ही काहीही घालू शकतात. तर इथे मी तेल घातलेलं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे आणि सुरुवातीला याच्यामध्ये बॅटर सोडताना आपल्याला हे कडेनं सोडायचं आहे, जेणेकरून मध्यभागी गॅसची फ्लेम ही जास्त असते आणि आप्पे हे लवकर मध्ये करपल्या जातात बऱ्याच वेळात, किंवा जास्त भाजल्या जातात. त्यामुळे हे कडेने आपल्याला सोडत यायचं आहे आणि सगळ्यात शेवटी आपल्याला हे मध्यभागी घालायचं आहे, जेणेकरून आपले आप्पे सगळीकडे सारख्या प्रमाणामध्ये हे भाजून निघतील. त्यामुळे आता आपल्याला याला 2 ते 3 मिनिटाची वाफ द्यायची आहे. झाकून ठेवायचं आहे. तुम्ही पाहू शकतात किती मस्त फुगलेले सुद्धा आहेत हे टम्म असे. आता याला पलटी करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकतात अजिबात खाली चिटकलेले सुद्धा नाहीयेत. अलगद हे पलटी सुद्धा होत आहेत. तर मंडळी, हे आप्पे अतिशय झटपट आणि इन्स्टंट बनवून तयार होतात. आपण हे उपवासालाच नाही तर असे मध्ये सुद्धा बनवून खाऊ शकतो नाश्त्याला, किंवा मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा तुम्ही हे अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने बनवून देऊ शकतात. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा मग कोणत्या शहरातून पाहतायत हे मला कमेंटमधून नक्कीच कळवा, जेणेकरून मला सुद्धा कळेल की आपले व्हिडिओज कुठपर्यंत पोहोचतात आणि मी तुमचा धन्यवाद देखील करू शकेल. तर हे पहा मंडळी, मी दोन्ही साईडनी हे कमी गॅसवरती छान असे खमंग लाल रंग होईपर्यंत भाजून घेतलेले आहेत.
तुम्ही पाहू शकतात की याला रंग सुद्धा किती सुरेख असा आलेला आहे। हे पहा, मस्त तयार झालेले आहेत आपले भगरीचे उपवासाचे इन्स्टंट अप्पे। झटपट आणि सोप्या पद्धतीने अगदी 10 मिनिटात हे बनवून तयार होतात। आपल्याला कसल्याही प्रकारचं इथे पीठ भिजवत घालायची गरज नाहीये किंवा साबुदाणा भगर तुम्हाला भिजवत घालायची गरज नाहीये। अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने तुम्ही उपवासाला हे बनवून खाऊ शकतात। आपल्याला बऱ्याच वेळा साबुदाण्याची खिचडी किंवा भगर खाण्याचा कंटाळा येतो, तेव्हा उपवासाला वेगळं काहीतरी हलकं फुलकं आपण हे नक्कीच बनवून खाऊ शकतो। ही पुढची रेसिपी आहे उपवासाची इडली। अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने बनवून तयार होते। वरई सुद्धा बोलतात किंवा मग उपवासाचे तांदूळ सुद्धा म्हटले जाते। तर आपल्याला ही मिक्सरला बारीक अशी वाटून घ्यायची आहे। इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये 1 वाटी आपल्याला भगर लागणार आहे। आता यामध्ये थोडासा आपल्याला साबुदाणा सुद्धा घालायचा आहे, तर इथे पाव वाटी मी साबुदाणा घातलेला आहे। आपल्याला याला मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे। तर हे पहा, अशा पद्धतीने मी इथे भगर आणि साबुदाणा दोन्ही हे वाटून घेतलेलं आहे। होईल तेवढं याला बारीक असं आपल्याला वाटायचं आहे। चाळून वगैरे घ्यायची याला काहीच गरज नाहीये। अशाच पद्धतीचं आपल्याला हे वाटून हवं आहे। या पिठाचे तुम्ही अप्पे सुद्धा बनवू शकतात किंवा मग डोसे सुद्धा बनवले जातात याच पिठाचे। आता आपल्याला ह्या वाटलेल्या पिठामध्ये अर्धी वाटी दही घालायचं आहे। तर दही शक्यतो ताजच घाला, आंबट घालू नका। जर आंबट असेल तर थोडंच घाला, 2 चमचे। आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे, थोडंसं पाणी घालायचं आहे आणि आता आपल्याला हे मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे। तर आता हे दही आणि पाणी घालून आपण परत एकदा याला फिरवून घेतलेलं आहे। तर तुम्ही याचं टेक्स्चर पाहू शकतात, अशा पद्धतीचं झालेलं आहे तयार। आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊया। सर्व मिश्रण चांगल्या पद्धतीने मिक्स करायचं आहे। तुम्ही पाहू शकतात की याचं टेक्स्चर हे कशा पद्धतीचं आलेलं आहे। तर आपल्याला याला एक 10 ते 15 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे। तोपर्यंत आपण एक चटणी बनवून घेऊया। तर इथे मी सुकं खोबरं घेतलेलं आहे बारीक असं कट करून। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे ओलं खोबरं सुद्धा वापरू शकता, तरी सुद्धा चालेल। आता यामध्ये 2 मिरच्या घातलेल्या आहेत हिरव्या बारीक कट करून आणि थोडे शेंगदाणे घालायचे आहेत। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडंसं यामध्ये पाणी घालून आपल्याला मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे। आपली चटणी इथे तयार झालेली आहे। तर हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही याला तडका सुद्धा देऊ शकतात, तुपाचा किंवा तेलाचा चालेल। आणि नाही जरी दिला तडका तरी सुद्धा ही चटणी खायला अशीच अप्रतिम अशी लागते। तर तुम्ही ही चटणी एकदा नक्की ट्राय करा। तर चला, आता आपण आपलं पीठ छान असं भिजलंय की नाही ते पाहूया। पीठ आपलं छान असं भिजलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला खाण्याचा सोडा म्हणजेच बेकिंग सोडा घालायचा आहे। तर इथे मी थोडासा बेकिंग सोडा घातलेला आहे। आता हा सोडा घातल्यानंतर आपल्याला चांगलं असं याला फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून जो आपला होणारा पदार्थ आहे तो छान असा फुलून येईल। त्यामुळे आपल्याला याला छान असं फेटायचं आहे। तर मंडळी, आपण या पिठाच्या इडल्या बनवणार आहोत। तर इथे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। छान अशी याला उकळी आलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला इडली पात्रामध्ये पीठ घालायचं आहे आणि हे लगेच आपल्याला त्यामध्ये ठेवायचं आहे वाफायला। तर इथे आता 15 ते 20 मिनिटाची मी याला छान अशी वाफ दिलेली आहे। आता इडली शिजली आहे की नाही ते चेक करायचं चाकूच्या साह्याने किंवा सुरीच्या साह्याने। सुरीला जर हे मिश्रण चिटकलं नाही तर समजायचं की आपली इडली परफेक्ट झालेली आहे आणि जर थोडं चिटकत असेल तर याला अजून एक 5 मिनिटाची परत एकदा वाफ द्यायची आहे। तर मंडळी, तयार झालेली आहे आपली उपवासाची इन्स्टंट आणि झटपट अशी इडली। तर मंडळी, तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा। तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा मग कोणत्या शहरातून पाहतायत हे मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा, जेणेकरून मला सुद्धा तुमचे धन्यवाद करता येतील। तर हे पहा मंडळी, मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते, किती आतून छान अशी जाळी सुद्धा आलेली आहे आणि आपली इडली टम्म अशी फुगलेली आहे। खूप छान बनून तयार होते। अगदी इन्स्टंट आणि झटपट सोप्या पद्धतीने ही इडली बनून तयार होते। तर तुम्ही सुद्धा उपवासाला ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा। कधी कधी आपल्याला घाईच्या वेळेला साबुदाणा भिजवत घालायचा आपण विसरतो, तर अशा वेळेला आपण
या पद्धतीने हलकी फुलकी पचायला असणारी ही इडली नक्कीच ट्राय करू शकतो. तर मंडळी, तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्ही आपला हा व्हिडिओ जर फेसबुक पेजवरून पाहत असाल तर पेजला फॉलो नक्की करा. तर चला मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एका तुमच्याच आवडत्या नवीन आणि युनिक अशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.